मुंबईच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या आंदोलनांमध्ये आणि टीव्ही डिबेटच्या रणांगणात एक नाव कायम अचानक समोर येतं. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते. कधी मराठी आरक्षणाविरोधात कोर्टात उभे राहतात, कधी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन पेटवतात, कधी मनोज जरांगेंवर तुटून पडतात, तर कधी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करतात आणि आता थेट राज ठाकरेंना चॅलेंज देताना दिसतायत. पण प्रश्न हा नाही की सदावर्ते काय बोलले, प्रश्न हा आहे की इतक्या आक्रमकपणे बोलायला त्यांना बळ कोण देतं. कारण राज ठाकरे, उद्धव ठाकरे, मनोज जरांगे हे असे नेते आहेत ज्यांच्या एका हाकेवर लाखोंची गर्दी जमते, रस्त्यावर आंदोलनं उभी राहतात, राजकारणाचं तापमान बदलतं. आणि दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते ना मोठा पक्ष, ना हजारो कार्यकर्ते, ना निवडणुकीत मोठा जनाधार. मग तरीही हा माणूस इतक्या मोठ्या नेत्यांविरोधात इतक्या बेधडकपणे का बोलतो? आणि इथूनच सुरू होते महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात इंटरेस्टिंग कुजबूज. सदावर्तेंचा बोलवता धनी कोण? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते. जो दिसतो तोच खेळाडू असतो असं नसतं. कधी कधी प्यादं पुढे असतं, पण चाल कुणा दुसऱ्याची असते. म्हणूनच सदावर्तेंच्या प्रत्येक भूमिकेकडे आता वेगळ्या नजरेनं पाहिलं जातंय. मराठा आरक्षणाचा विषय आठवा. संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. भावनिक वातावरण होतं, सरकार दबावाखाली होतं. पण त्या काळात कोर्टात उभं राहून मराठा आरक्षणाला सर्वात आक्रमक विरोध करणाऱ्यांमध्ये गुणरत्न सदावर्ते अग्रेसर होते. तेव्हा देखील चर्चा झाली होती, हा फक्त एका वकिलाचा लढा आहे की यामागे मोठं राजकीय गणित आहे. कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा हा फक्त सामाजिक नव्हता, तो थेट राजकीय समीकरणं बदलणारा मुद्दा होता. मराठा आंदोलन तापलं की सरकार अडचणीत येतं. सरकार अडचणीत आलं की विरोधक मजबूत होतात. आणि म्हणूनच अनेकांना तेव्हाही वाटत होतं की सदावर्ते हे फक्त कोर्टात लढत नाहीयेत, ते कोणाच्या तरी मोठ्या राजकीय रणनीतीचा भाग आहेत. यानंतर आलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मुंबईत आंदोलन, आझाद मैदान पेटलं होतं. सरकारवर दबाव वाढत होता. आणि या आंदोलनाचा चेहरा कोण होता? गुणरत्न सदावर्ते. पण गंमत बघा, आंदोलन जसजसं आक्रमक होत गेलं तसतसं त्याचा सर्वाधिक राजकीय फटका कुणाला बसत होता? महाविकास आघाडी सरकारला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि सदावर्ते रोज सरकारवर हल्लाबोल करत होते. त्या काळात देखील दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती. सदावर्ते हे फक्त आंदोलन करत नाहीत, तर ते कुणाच्या तरी राजकीय अजेंड्यावर काम करतायत.